काहीच तर आज परत इंडस्ट्रीयल व्हिजिट चालली होती आमची. तर गाईच बस आली, त्याच्यानंतर सगळे बसमध्ये बसले होते. बघा कसे हे करतात गाईच पोरं. तर गाईच कात्रजचा बोगदा आल्यावर तेव्हा का सगळे पोरं किती उड्या वगैरे मारत होते. तर आम्ही निघालो होतो रत्नदीप कास्टिंगसाठी व्हिजिटसाठी. तर गाईच पोचलो आम्ही रत्नदीप कास्टिंग कंपनीच्या गेटपाशी. तर गाईच आम्हाला ग्रुप करून सोडत होते म्हणून आम्हाला इथंच उन्हात थांबवलं होतं. पक्क ऊन लागत होतं गाईच. तर हे बघा भरपूर वेळ थांबवलं आम्हाला तसंच उन्हात. वैतागले होते काहीच, थांबवलं होतं म्हणून पोरं आणि पोरी पण वैतागल्या होत्या काहीच. टाइमपाससाठी पोरं बघा काय करत होते काहीच. फर्स्ट इयरचे वाटतात काही. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये निघालो होतो आणि एक सर येऊन सांगत होते माहिती काहीच. तर ते सर आम्हाला सांगत होते इन्स्ट्रक्शन अख्ख्या कंपनीबद्दल. नंतर ते सर दाखवत होते त्यांच्या कंपनीमधले मटेरियल. गाईच हे जॉब बघा केवढे मोठे होते आणि बघा कंपनी अशी आतून मशीन गाईच कशी होती मशीन वगैरे. आणि ही कंपनी भरपूर मोठी होती. सगळे पोरं आश्चर्याने बघत होते. आम्हाला नंतर भट्टी दाखवली गाईच जिथं मेल्टिंगची प्रोसेस चालू होती. आयरन मेल्ट करत होते गाईच. आम्ही विजिट झाल्यानंतर निघालो होतो. पोरं म्हणतात आम्हाला पण घे ब्लॉगमध्ये. ह्या बघा काहीच. नंतर जाताना आम्ही सगळे बसलो नाचत बसमध्ये फुल धिंगाणा. नंतर मी घरी आल्यावर संध्याकाळी आलो गाईच खाली जेवण झाल्यावर आणि आम्ही बॅडमिंटन खेळत होतो. खेळून झाल्यावर गाईच आम्ही निघालो घरी.